सरकार विरोधी पक्षनेत्याला का घाबरते? उद्धव ठाकरेंचा सवाल. कायदे दाखवत असाल तर उपमुख्यमंत्रीपद तत्काळ रद्द करा, ठाकरेंचा टोला. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडून भारतातील प्रवासासाठी दर निश्चित. सर्व विमान कंपन्यांना ठरवून दिलेल्या किमतीच तिकीट भाडं घ्यावं लागणार. 500 किलोमीटर पर्यंतच्या प्रवासासाठी 7,500 रुपये दर. राज्यात महाविकास आघाडी म्हणूनच लढा. शरद पवारांच्या पक्षातील सर्व जिल्हाध्यक्षांना सूचना. तर पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाहीत. पवारांच्या भेटीनंतर प्रशांत जगताप यांची माहिती. दिल्लीमधल्या लग्न सोहळ्यामध्ये पंतप्रधान मोदी आणि अमित ठाकरेंचं एकत्र फोटो सेशन. अमित ठाकरेंच्या मेहुण्याच्या लग्नामध्ये मोदींची उपस्थिती. राज ठाकरेंची मोदींसोबत भेट झाल्याची शक्यता. चैत्यभूमीकडे जाणाऱ्या अनुयायांच्या रिक्षा पोलिसांनी अडवल्यानं तणाव. तब्बल 3 तास अनुयायांनी चुनाभट्टी सायन मार्ग अडवला. रिक्षा सोडल्यानंतर आंदोलन मागे. नाशिकच्या तपोवनमधील वृक्षतोडी विरोधात मनसे मैदानात. अमेय खोपकरांच्या उपस्थितीमध्ये मनसे चित्रपट कामगार सेनेचं आंदोलन. अभिनेता संतोष जुवेकरसह अनेक कलाकारांची हजेरी. विमानसेवा विस्कळीत झाल्यानं विशेष रेल्वे गाड्या सोडल्या जाणार. मध्य रेल्वेकडनं पुणे ते बंगळुरू विशेष गाड्या चालवण्यात येणार. बंगळुरू आणि चेन्नईला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असल्याने निर्णय. मद्यधुंद शिक्षकाचं शाळेत विद्यार्थ्यांसमोर गैरवर्तन. नांदेडच्या माहूर तालुक्यातील शेकापूर गावातली घटना. शिक्षकावर काय कारवाई करण्याची गावकऱ्यांची मागणी. जळगाव जामोद बस स्थानकावरनं 3 मुली बेपत्ता. क्लासला जाण्यासाठी निघालेल्या तिन्ही मुली घरी परतल्याच नाहीत. पालकांची पोलिसांकडे तक्रार दाखल. सोलापूर धुळे महामार्गावरती धूम स्टाईल लूटमार. चालत्या गाडीतनं धूम स्टाईलनं होत आहेत चोऱ्या. ट्रॅव्हल्समधील बॅग लंपास करण्याच्या घटना वाढल्या. बीडमधील पोलीस दल अलर्ट मोडवर. प्रवाशांनीही खबरदारी घेण्याचं पोलीस प्रशासनाचं आवाहन. लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूरमध्ये भीषण अपघात. भरधाव कारची ट्रकला पाठीमागून धडक. कारमधील 2 तरुणांचा जागीच मृत्यू.